नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र सरकारने महिला बचत गटांना 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर सरकारी पडीक जमीन 5 वर्षाच्या लीजवर आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाखाचे अनुदान देण्याची महत्त्वपूर्ण योजना जाहीर केलेली असून ही महिला बचत गटांसाठी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। या अंतर्गत या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांना स्वावलंबी बनवणे आणि रोजगार निर्मिती करणे असून जमीन वाटप महसूल विभागाची पडीक जमीन बचत गटांना 5 वर्षाच्या करारावर म्हणजे लीजवर देण्यात येईल। तसेच या जमिनीचा वापर त्यांनी विविध प्रकारचे उत्पन्न करण्यासाठी करायचा आहे, म्हणजे शेतीमाल किंवा खास करून विविध प्रकारचे शेतीचे भाजीपाला किंवा विविध प्रकारचे उत्पन्न तयार करू शकतात। हे करत असताना महिला बचत गट हा पूर्ण व्यवस्थित आपला स्टँड असला पाहिजे आणि हे करत असताना महिला बचत गटांना अनुदान काम सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा खनिज प्रतिष्ठान DMF निधीतून 1 लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येईल। जमिनीचा वापर ह्या महिलांनी चारा लागवड, बांबू लागवड किंवा नेपियर गवत किंवा इतर गोष्टीसाठी करता येईल। तसेच या जमिनीचा वापर स्वतः खाजगी म्हणून नाही परंतु सामूहिक प्रकारे शेती तुम्ही करू शकता। या जमिनीचा वापर करत असताना विविध प्रकारचे उपजाऊ चारा लागवड करू शकतात, बांबू लागवड करू शकतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकत्र येऊन तुम्ही सामूहिक शेती सुद्धा करू शकता। उत्पन्न या शेती किंवा लागवडीतून वर्षाला 4 ते 5 लाख रुपयाचे उत्पन्न मिळवणे शक्य असून त्या उत्पन्नावर पूर्ण अधिकार संबंधित बचत गटाचे असतील। म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला 5 वर्षाच्या करारावर जी पडीक जमीन देण्यात येईल त्या पडीक जमिनीवरती तुम्ही चांगल्या प्रकारे बांबू लागवड करू शकता, इतर लागवड करू शकता आणि महत्त्वाची गोष्ट जे उत्पन्न येणार आहे वर्षाचं ते सर्व तुम्ही वापरू शकता। या योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी तालुका स्तरावर महिलांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमण्यात येणार असून महिला बचत गटासाठी आनंदाची बातमी आहे। म्हणून या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा तुमच्या जवळील तालुका कृषी किंवा महसूल विभागाचा संपर्क साधायचा आहे तुम्ही महिला बचत गटाने आणि खास करून विचार केला तर तुम्ही शासनाच्या महसूल विभागाच्या किंवा कृषी विभागाच्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन त्याची माहिती घेऊ शकता। 2.5 एकर जमीन आणि 1 लाखाची मदत मिळणार आहेत, तरी लवकरात लवकर महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा व आपल्या स्वतःच्या बचत गटाचा विकास करायचा आहे। शासनाचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्र सरकारने 1 हेक्टर जमीन देऊन महिलांना सबलीकरण करायचं आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा व नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा। धन्यवाद।